काल देशभरात पुन्हा एकदा नीट परीक्षा घेण्यात आली। कारण काही आठवड्यांपूर्वी संपूर्ण देशाला हादरवून सोडणारं पेपर लीक प्रकरण हे समोर आलेलं होतं। लाखो विद्यार्थ्यांनी वर्षानुवर्ष केलेली मेहनत, पालकांनी केलेला त्याग आणि डॉक्टर होण्याची स्वप्ने एका भ्रष्ट व्यवस्थेमुळे संशयाच्या भोवऱ्यात अडकली। प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वीच बाहेर कशी पोहोचली, ती कुणाच्या माध्यमातून विकली गेली, कोण जबाबदार होतं, या प्रश्नांची उत्तरं अजूनही पूर्णपणे देशासमोर आलेली नाहीयेत। पण या सगळ्या गोंधळाची किंमत मात्र विद्यार्थ्यांना चुकवावी लागतीये। त्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागली, पुन्हा ताण सहन करावा लागला आणि पुन्हा एकदा त्यांचं भविष्य अनिश्चिततेच्या दारामध्ये उभं राहिलंय। पण काल झालेल्या नीटच्या री-पेपर परीक्षेनंतर एक वेगळाच आणि अधिक अस्वस्थ करणारा प्रश्न संपूर्ण देशासमोर उभा राहिलाय। पेपर लीक करणाऱ्यांबाबत जी व्यवस्था निष्क्रिय दिसली, तीच व्यवस्था 2 ते 5 मिनिटे उशिरा पोहोचलेल्या विद्यार्थ्यांबाबत इतकी निर्दयी आणि कठोर कशी झाली? देशाच्या विविध भागांमधून समोर आलेल्या घटनांमध्ये काही विद्यार्थ्यांना ट्रॅफिकमुळे वेळेत पोहोचता आलं नाही, काहींना चुकीच्या लोकेशनमुळे परीक्षा केंद्र शोधायला विलंब झाला, काही ठिकाणी बायोमेट्रिक पडताळणीमधील तांत्रिक अडचणी या विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर घाला घालून गेल्या, तर एका विद्यार्थ्याला अपघातानंतर डोक्याला पट्टी बांधून परीक्षा केंद्रावर पोहोचून सुद्धा प्रवेश नाकारण्यात आल्याची घटना समोर आली। काही विद्यार्थिनी केवळ 2 मिनिटे उशिरा पोहोचल्या आणि त्यांचं संपूर्ण वर्ष वाया गेलं। या सगळ्या घटना केवळ काही विद्यार्थ्यांच्या नाहीयेत, तर देशाच्या शिक्षण व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उभं करणारे आहेत। कारण नियम हे आवश्यक असतात, पण नियमांमागचा उद्देश न्याय असतो। जर एखादा विद्यार्थी जाणून बुजून नियम मोडत असेल तर कठोरता समजू शकतो, पण अपघात, वाहतूक कोंडी, तांत्रिक बिघाड किंवा प्रशासनिक गोंधळामुळे झालेल्या विलंबासाठी एखाद्या विद्यार्थ्याला आयुष्यभराची शिक्षा देणं हे न्यायाचं नव्हे, तर व्यवस्थेच्या असंवेदनशीलतेचं सगळ्यात मोठं लक्षण आहे। आज देशातील लाखो विद्यार्थी आणि पालक एक प्रश्न विचारतायत, जेव्हा पेपर लीक झाला तेव्हा ही कठोरता कुठं होती? जेव्हा प्रश्नपत्रिका बाहेर विकली जात होती तेव्हा ही सरकारची शिस्त कुठं होती? जेव्हा लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात घातलं जात होतं तेव्हा ही व्यवस्था इतकी जागरूक का नव्हती? कारण तेव्हा चौकशा झाल्या, समित्या बसल्या, जबाबदाऱ्या ढकलल्या गेल्या आणि निर्णय घेण्यासाठी आठवडे लागले। पण परीक्षा केंद्राच्या गेटवर उभ्या असलेल्या विद्यार्थ्याला तू जाऊ नकोस आत हे सांगण्यासाठी, हा नकार देण्यासाठी अगदी काही सेकंद पुरेसे ठरले। याच ठिकाणी सरकार, शिक्षण मंत्रालय आणि परीक्षा यंत्रणेबद्दलचा खरा प्रश्न निर्माण होतो। शिक्षण व्यवस्थेचं काम विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणं आहे की त्यांच्यावर नियमांचं ओझं टाकणे? जर पेपर लीक सारख्या प्रचंड अपयशानंतर संपूर्ण देशासाठी पुनर्परीक्षा घेता येते, तर अपघातग्रस्त किंवा तांत्रिक अडचणीमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी मानवी दृष्टिकोनातून पर्यायी व्यवस्था का निर्माण करता येत नाहीये? जर व्यवस्थेच्या चुका दुरुस्त करण्यासाठी दुसरी संधी दिली जाऊ शकते, तर विद्यार्थ्याच्या नियंत्रणाबाहेरील परिस्थितीसाठी त्यांना न्यायाची संधी का मिळू शकत नाहीये, हा सवाल पालक विचारतायत। या संपूर्ण प्रकरणामध्ये सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे व्यवस्थेनं स्वतःच्या चुका मान्य केल्या, पण त्या चुकांचा भार पुन्हा विद्यार्थ्यांच्या खांद्यावर टाकला। पेपर लीक करणाऱ्यांमुळे परीक्षा पुन्हा झाली, पण त्यानंतरही ज्यांनी नियम पाळण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी प्रामाणिकपणे मेहनत घेतली, त्यांनाच सर्वाधिक त्रास सहन करावा लागला। त्यामुळे आजचा प्रश्न केवळ नीट परीक्षेचा नाहीये, हा प्रश्न देशातील शिक्षण व्यवस्थेच्या प्राधान्यक्रमांचा आहे। या व्यवस्थेसाठी नियम अधिक महत्त्वाचे आहेत की विद्यार्थी? प्रक्रियेचं रक्षण महत्त्वाचं आहे की विद्यार्थ्यांच्या भविष्याचं रक्षण महत्त्वाचं आहे? कारण एका लोकशाही देशात शिक्षण व्यवस्था तेव्हाच यशस्वी मानली जाते जेव्हा ती केवळ परीक्षा घेत नाही, तर विद्यार्थ्यांना न्याय सुद्धा देते। आणि जर लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी संबंधित व्यवस्थेमध्ये संवेदनशीलता, उत्तरदायित्व आणि न्यायच दिसत नसेल, तर अपयश केवळ विद्यार्थ्यांचं नसतं, तर ते संपूर्ण व्यवस्थेचं असतं। आज देशातील प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक पालक आणि प्रत्येक जागरूक नागरिकानं हा प्रश्न सरकारला विचारला पाहिजे आणि ते विचारतायत सुद्धा की पेपर लीक करणाऱ्यांना व्यवस्था वारंवार संधी देते, पण 2 मिनिट उशिरा आलेल्या विद्यार्थ्याला संधी का मिळत नाहीये? कारण ज्या व्यवस्थेला स्वतःच्या चुका माफ करायच्या असतात आणि विद्यार्थ्यांच्या चुका दाखवून द्यायच्या असतात, त्या व्यवस्थेनं शिक्षणाचा खरा अर्थच पूर्णपणे हरवून टाकलेला आहे।
आता खरं तर या सगळ्या घडामोडीनंतर काही लोक असं सुद्धा म्हणतील की आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलतोय, आम्ही सरकारच्या विरोधात आहोत, पण हे असं अजिबात नाहीये. आम्ही सरकारचा विरोध करत नाहीये, आम्ही फक्त विद्यार्थी आणि पालकांच्या मनात सध्या जो रोष आहे तोच रोष तुमच्यापर्यंत मांडतोय. विद्यार्थी आणि पालकांचं एवढंच म्हणणं आहे, जर नीटचा पेपर लीक होतोय, तो पेपर लीक झाल्यानंतर सरकार स्वतःला दुसरी संधी देतंय परीक्षा घेण्यासाठी, तर सरकारनं जे विद्यार्थी काही कारणास्तव अगदी 2 ते 5 मिनिट परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचलेत, त्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी का देऊ नये? कारण याआधीच नीटचा पेपर लीक झाल्यामुळे कित्येक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. त्या आत्महत्येला जबाबदार कोण आहे? आणि आता पुन्हा एकदा जे विद्यार्थी केवळ 2 ते 5 मिनिट परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचलेत, त्या विद्यार्थ्यांचं संपूर्ण वर्ष वाया गेल्यामुळे ते विद्यार्थी ज्या मानसिकतेमध्ये जाणार आहेत, त्यांना जो मानसिक धक्का बसणार आहे, त्या सगळ्या घडामोडीला, त्या सगळ्या त्यांच्या परिस्थितीला, मनस्थितीला जबाबदार कोण आहे? सरकारने या सगळ्या गोष्टींवर विचार केला पाहिजे. पालकांचं म्हणणं आहे सरकार स्वतःला दुसरा चान्स देतोय, तर सरकारने आमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा एक चान्स देणं गरजेचं आहे. जसं स्वतःच्या चुका सरकार माफ करतंय, तसंच विद्यार्थ्यांच्या चुका ज्या अगदी ठरवून केलेल्या नाहीयेत, अगदी सहजपणे त्या झालेल्या आहेत, काही कारणास्तव झालेल्या आहेत, त्या विद्यार्थ्यांच्या चुका सरकारनं माफ केल्या पाहिजेत आणि सरकारने विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा पेपर देण्याची संधीही दिली पाहिजे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर ऑनलाईन नेताला फॉलो आणि सबस्क्राईब आठवणीने करा.